कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षात सुमारे 80 लाख रुपयांची मदत गरजूंना देण्यात आली आहे। आता प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था संगीत मैफिल आयोजित करते। कदाचित हा देशातील पहिलाच उपक्रम असावा असे उद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले। गेल्या 25 वर्षांपासून प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून कलाविष्कारातून मिळणारा निधी गरजू व्यक्तींना दिला जातो। गेल्या 7 वर्षांपासून गाण्यांच्या मैफिलींचं आयोजन करून प्रशांत जोशी यांनी सुमारे 80 लाख रुपये रुग्ण आणि गरजूंना दिले आहेत। आता क्षयरुग्णांना पोषण आहार मिळावा यासाठी जाणीव फाउंडेशनच्या पुढाकारानं प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेमार्फत निक्षय गीत मैफिल झाली। त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाला। यावेळी काही क्षयरुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1057 क्षयरुग्णांना पोषण आहार किटची आवश्यकता आहे। दर महिन्याला सुमारे 225 नवे क्षयरुग्ण उपचारासाठी येतात। सर्वांना पोषण आहार किट मिळावा यासाठी पुढील वर्षभर दररोज सांगीतिक मैफिल सादर करणार असल्याचं प्रशांत जोशी यांनी सांगितलं। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, जाणीव फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा बटकडली यांनी मनोगत व्यक्त केली। तर पंडित कनले, राजेंद्र चौगले, अभय देशपांडे, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, नरहर कुलकर्णी, अमरसिंग राजपूत, मिलिंद नाईक, अजित माने, नीलांबरी जाधव, अभिजित पाटील यावेळी उपस्थित होते।